नमस्कार मंडळी, आपल्या इथे काही शेतकरी आलेले आहेत. दादा रामराम. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. सतीश राऊत, पाळोदी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. बरं, तुम्ही आपलं कोणतं औषध वापरलं आहे? पहिल्या 1.5 एकरातनी अमृत मारलं. कशी रिझल्ट वाटले होते? चांगले रिझल्ट आहे त्याचे. हाईट वगैरे? हाईट बिन चांगली आहे. एवढीच बराडी ते एवढी झाली. हो. त्यानंतर मग तुम्ही परत आता दुसरा एक्सप्रे आपल्याकडून घेऊन गेले. हो. आणि ते किती दिवसात फरक पडला मग सफल मारल्यानंतर? 5 दिवसात. 5 दिवसात फरक दिसला. हो. आणि बरं, परिस्थिती काय, शेताची काय परिस्थिती आहे? पाऊस कसा आहे? पाऊस जास्त असून बिन आपल्यावर तर चालतच नाही. म्हणजे जर समजा आपण हे औषधं वापरले नसते तर काय परिस्थिती राहिली असती? ते विचारूच नका करून. कृषी केंद्रात तिथं म्हणजे हे नसतं झालं, कृषी केंद्रातलं नेऊन मजा नसते तशी, किंवा खर्च जास्त झाला, जास्त खर्च. तर तुम्ही समाधानी आहात का आपले? हो, समाधानी आहे. बरं, मग आपण जे औषधं देतो याचा तुम्हाला खर्च जास्त वाटते का? काहीच नाही खर्च मार्केटच्या हिशोबानं. काहीच नाही खर्च. एकदम कमी बजेट. एकदमच कमी बजेट आहे. बरोबर आहे की नाही? आणि कमी बजेटात रिझल्ट चांगले येते. रिझल्ट चांगले. बरोबर आहे ना? असंच आहे ना? हो. ठीक आहे मंडळी, तुम्हाला जर सुद्धा कमी खर्चात आणि चांगले रिझल्ट लागत असतील तर आपले औषधं वापरा. आणि ॲग्रीपॉवर मी जे काही ट्रीटमेंट सांगतो त्यामध्ये बारीक सारीक बाबी त्यासुद्धा सोबत कराव्या लागतील, त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. आणि भरपूर सारे आपले भाऊसारखे समाधानी शेतकरी आपल्या इथे येतात, औषधं इथून घेऊन जातात प्रत्यक्ष. म्हणून म्हणतो मंडळी, लक्षात ठेवा, आशीर्वाद सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर. धन्यवाद.